अखेर महायुतीचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप 49, शिवसेना 29 आणि राष्ट्रवादीला 22% या प्रमाणात महामंडळाचे वाटप होणार। 110 महामंडळ संस्थांचा रखडलेलं वाटप महिन्याभरात होणार। एमपीएससीची औषध निरीक्षक भरतीची प्रक्रिया रद्द। पेपर फुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। चौकशीमध्ये एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। मराठीचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पुढेही सुरू राहणार, सरनाईकांची माहिती। मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांची हायकोर्टामध्ये धाव। सरकारच्या निर्णयानं मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप। निर्णय मोटार वाहन कायद्याच्या विरोधात असल्याचा याचिकेमध्ये दावा आहे। फुलेश्वर मूर्ती दुर्घटनेप्रकरणी मोठी माहिती। मूर्ती कारखान्यामधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं। पुन्हा कारखान्यात आणून केलं होतं वेल्डिंग। मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब। फुलेश्वर गणपती मूर्ती दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय। मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक। जड मूर्तींसाठी नवा नियम। मूर्ती आगमन सोहळ्यासाठी अपघातांचा धोका कमी करण्यासाठी विशेष देखरेख। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण अजूनही सुरू। एक मागणी मान्य, इतर मागण्यांवर आंदोलक विद्यार्थी अजूनही ठाम। प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती। लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनाची भेट। जुलै महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता खात्यामध्ये जमा होणार। अभिनेत्री कृती सेननच्या समर्थनार्थ राहुल गांधी मैदानात। पेहरावावरून ट्रोलिंग थांबवण्याचं राहुल गांधींचं आवाहन। कोणते कपडे घालायचे असं महिलांना स्वातंत्र्य, राहुल गांधींची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी साधणार खेळाडूंशी संवाद। उद्या सकाळी 11 वाजता देशभरातील खेळाडूंशी संवाद साधणार। खेलो इंडिया डायलॉगला मोदींचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधन। नागपूरमधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार। कुटुंब घरामध्ये असतानाच गोळीबार झाला। सुदैवानं कोणीही जखमी नाही। गोळीबारामुळे घराच्या काचा सुद्धा फुटल्या। आणि अमेरिकेमधील 2 लाखांवर परदेशी नागरिकांचे व्हिसा बंद होणार। B1 B2 व्हिसा रद्द करण्याची ट्रम्प प्रशासनाची तयारी। व्यावसायिक आणि पर्यटनासाठीचे व्हिसा रद्द होणार।